आणि आता बातमी आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याच मतदारसंघातली जिल्हा परिषद शाळेच्या दुरवस्थेची। सावंतवाडीमधील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली आहे। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ची भिंत कोसळली आहे। सुदैवाने शाळा बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। मात्र त्यानंतर भिंत कोसळलेल्या शाळेतच वर्ग भरवण्यात आले आणि त्याचमुळे पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। तर या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय सावंतवाडीतील जिल्हा परिषद शाळेची ही भिंत कोसळली आहे। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ची ही भिंत कोसळलेली आहे। सुदैवाने शाळा बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मात्र त्यानंतर सुद्धा भिंत कोसळलेल्या शाळेतच वर्ग भरवण्यात आल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय। त्यावेळेला ह्या ज्या शाळेच्या बाजूला काही नारळाची झाडं असल्यामुळे त्यातले नारळ पडून त्याचा एक कोपऱ्यामधून लिकेज होत असतं। ते जर वेळेत